नमस्कार मित्रांनो, शिक्षण विभागाची अत्यंत महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची माहिती, महत्त्वाचं एक परिपत्रक आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, सध्याच्या घडीला राज्यातील शाळांमध्ये अनेक उपक्रम राबवले जात आहे आणि त्यापैकी एक महत्त्वाचा उपक्रम म्हणजे महावाचन उत्सव 2024। तर मित्रांनो, महावाचन उत्सव 2024 या अंतर्गत एक नवीन शासन परिपत्रक शासनाकडून निर्गमित झालेला आहे आणि त्यानुसार आपल्याला 16 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट पर्यंत आपल्याला राज्यातील सर्व शाळांमध्ये महावाचन उत्सव जो कार्यक्रम आहे, जो उपक्रम आहे तो राबवायचा आहे। तर याबाबत संपूर्ण सविस्तर माहिती त्या परिपत्रकामध्ये दिलेली आहे आणि त्या परिपत्रकाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ। तर नमस्कार, मी राज मेश्राम, मराठीशाळा.com या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, शिक्षण विभागाची अत्यंत महत्त्वाची अपडेट असणार आहे, महत्त्वाचं परिपत्रक असणार आहे। महावाचन उत्सव 2024 दिनांक 16 ऑगस्ट 2024 ते 31 ऑगस्ट 2024 पर्यंत राज्यातील सर्व शाळांमध्ये राबवण्याबाबत शासनाचं नवीन परिपत्रक जारी झालेलं आहे। तर त्या परिपत्रकाची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा। चला तर मग सुरू करूया। मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या समग्र शिक्षा महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचं अत्यंत महत्त्वाचं हे परिपत्रक आहे आणि हे जे परिपत्रक आहे 16 ऑगस्ट 2024 ला निर्गमित झालेलं आहे। तर बघा, प्रति आयुक्त महानगरपालिका सर्व, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व जिल्हे। तर बघा, विषय आहे अत्यंत महत्त्वाचा विषय आहे, राज्यातील सर्व माध्यमाच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये महावाचन उत्सव 2024 हा उपक्रम राबविण्याबाबत संदर्भ दिलेल्या मागील पत्रांचे संपूर्ण सविस्तर माहिती आता आपण जाणून घेऊ। तर बघा, वाचन हे व्यक्तिमत्व विकासाचे एक महत्त्वाचे साधन आहे। वाचनामुळे ज्ञानवृद्धी होते, हे संपूर्ण इथे प्रस्तावना दिलेली आहे। सरळ आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊ। तर बघा, सन 2023-24 मध्ये राज्यातील सर्व शाळांमध्ये महाराष्ट्र वाचन चळवळ हा उपक्रम राबवण्याबाबतचा निर्णय दिनांक 22 नोव्हेंबर 2023 रोजीच्या संदर्भ क्रमांक 1 च्या शासन निर्णयान्वये घेण्यात आलेला आहे। माननीय राज्यपाल महोदय यांच्या हस्ते माननीय मुख्यमंत्री, माननीय शालेय शिक्षण मंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत दिनांक 5 डिसेंबर 2023 रोजी सदर उपक्रमास सुरुवात करण्यात आली। सदर उपक्रमामध्ये सहभागी विद्यार्थ्यांची त्रयस्थ कंपनीकडून तपासणी केली असता सदर कंपनीच्या अहवालानुसार एकूण 74,102 शाळांमधील 52,86,189 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे। सदर उपक्रमास विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला होता। हे सर्व वाचनाची अभिरुची असल्यामुळे झाल्याचे सिद्ध झालेले आहे, तसेच आपल्या सर्वांच्या सहकार्याने शक्य झाले आहे। विद्यार्थ्यांचा वाढता प्रतिसाद व मुलांमधील वाचनाची आवड निर्माण होण्यासाठी सन 2024-25 या वर्षात देखील राज्यातील सर्व माध्यमाच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये महावाचन उत्सव 2024 रीड इंडिया सेलिब्रेशन यांच्या सहकार्याने राबवण्यास शासनाने मान्यता दिली आहे। या उपक्रमाकरिता ज्येष्ठ अभिनेते श्री अमिताभ बच्चन यांची ब्रँड अँबॅसेडर म्हणून निवड करण्यात आलेली आहे। तर बघा, या उपक्रमाची जी व्याप्ती आहे ते दिलेली आहे इथे। राज्यातील सर्व माध्यमाच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमधील इयत्ता 3री ते 12वी या इयत्तेमधील सर्व विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग नोंदवणे अपेक्षित आहे। तर बघा मित्रांनो, राज्यातील सर्व शाळांमधील इयत्ता 3री ते 12वीच्या विद्यार्थ्यांना या उपक्रमात सहभाग घ्यायचा आहे। यासाठी गट अ इयत्ता 3री ते 5वी, गट ब इयत्ता 6वी ते 8वी आणि गट क इयत्ता 9वी ते 12वी असे 3 गट असणार आहे। उपक्रमाची उद्दिष्टे काय आहे? वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देणे, विद्यार्थ्यांमध्ये अवांतर वाचनाची गोडी निर्माण करणे, मराठी भाषा, मराठी साहित्य, मराठी संस्कृतीशी विद्यार्थ्यांची नाळ जोडणे, दर्जेदार साहित्याचा व लेखक कवींचा विद्यार्थ्यांना परिचय करून देणे, विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासात चालना देणे, विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला व भाषण संवाद कौशल्य विकासात चालना देणे। उपक्रमाचा कालावधी बघा, अत्यंत महत्त्वाचा असणार आहे आपल्या स्तरावर। तर बघा, उपक्रमाचा कालावधी दिनांक 16 ऑगस्ट 2024 ते दिनांक 31 ऑगस्ट 2024 या कालावधीत महावाचन उत्सव 2024 हा उपक्रम राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमाच्या शाळांनी राबवायचा आहे। तर बघा, याचा तपशील खालीलप्रमाणे असणार आहे। मुख्याध्यापकांनी याचं जे रजिस्ट्रेशन आहे हे दिनांक 16 ते 23 ऑगस्ट पर्यंत करणे अनिवार्य असणार आहे। त्यानंतर विद्यार्थ्यांनी वाचन व लेखन करणे हे 20 ते 30 ऑगस्ट पर्यंत चालणार आहे आणि मुख्याध्यापकांनी लेखन व्हिडिओ अपलोड करणे हे 20 ते 29 ऑगस्ट पर्यंत चालणार आहे। त्यानंतर मूल्यांकन होणार आहे याचं 31/8/2024, 21/8/2024 ते 15/9/2024 पर्यंत आणि त्याचे स्तर वगैरे ते सविस्तरपणे दिलेले आहे। मूल्यमापनाचे जे स्वरूप असणार आहे ते महावाचन उत्सव 2024 या उपक्रमात सहभाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांना
लेखनांचे मूल्यांकन खालील प्रमाणे होणार आहे। तर इथे कशा पद्धतीने मूल्यांकन होणार आहे ते सर्व माहिती इथे दिलेली आहे। त्यानंतर बघा, उपरोक्त तक्त्यात दर्शविल्याप्रमाणे 10च्या मर्यादेत शाळेंच्याच शिक्षकांनी गुणदान करावे। शिक्षकांच्या केलेल्या गुणदानानंतर नियुक्त केलेल्या समितीकडून तालुका, जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर गुणांकन करण्यात यावे। अशा पद्धतीचं हे असणार आहे। संपूर्ण माहिती दिलेली आहे, थोडक्यात आपण बघत आहोत। तर बघा, उपक्रमाचे स्वरूप। या उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी या नावाने वेब ऍप्लिकेशन विकसित करण्यात आलेले आहे। राज्यातील सर्व शाळांच्या उपक्रमाच्या नोंदणीकरता ही प्रणाली उपलब्ध करून देण्यात येत आहे। या उपक्रमांतर्गत विद्यार्थी त्यांच्या आवडीनुसार व इच्छेनुसार अभ्यासक्रमाव्यतिरिक्त मराठी साहित्य जगातील नावाजलेल्या साहित्यिकांचे विविध साहित्य, कथा, कादंबऱ्या, आत्मचरित्रे इत्यादी साहित्याची निवड करून वाचन करतील। सर्व सहभागी विद्यार्थी वाचन केलेल्या पुस्तकावर विचार करतील व तो विचार लिखित स्वरूपात शाळांमार्फत या वेब ऍप्लिकेशनवर अपलोड करतील। यासाठी गट अ इयत्ता 3री ते 5वी 50 ते 60 शब्द, गट ब इयत्ता 6वी ते 8वी 60 ते 100 शब्द आणि गट क 9वी ते 12वी करिता 100 ते 150 शब्दाची मर्यादा आहे। सदर उपक्रमातील सहभागी विद्यार्थी वाचन केलेल्या पुस्तकांचा सारांश देणारा 1 मिनिटाचा व्हिडिओ किंवा ऑडिओ क्लिप तयार करतील व या व्हिडिओ ऑडिओची तपासणी करून हे व्हिडिओ ऑडिओ या वेब ऍप्लिकेशनवर मुख्याध्यापकांनी अपलोड करावे। अपलोड करायचे व्हिडिओ ऑडिओ महावाचन उत्सवाशी संबंधित असल्याची खात्री मुख्याध्यापकांनी करणे आवश्यक राहील। वाचनीय पुस्तकाचे ग्रंथालय प्रदर्शन व पुस्तक मेळावे दिनांक 26/8/2024 ते 4/9/2024 या कालावधीत भरवण्याची जबाबदारी तालुका स्तर व जिल्हा स्तरावर अनुक्रमे गट शिक्षणाधिकारी व शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक यांची आहे। यासाठी त्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील खाजगी शासकीय ग्रंथालयाची मदत घ्यावी। कार्यक्षेत्रातील अधिकाधिक शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनास भेट द्यावी, त्यासाठी लागणारी तरतूद उपलब्ध करून देण्यात येत आहे। तर मित्रांनो, यासाठी जे काही तरतूद आहे ते सुद्धा इथे दिलेली आहे। संपूर्ण अंमलबजावणी करणारी यंत्रणा, तर यासाठी जे काही अंमलबजावणी करणारी यंत्रणा आहे ते सुद्धा इथे सर्व माहिती दिलेली आहे। त्यानंतर परीक्षण व पारितोषिके, या कार्यक्रमासाठी या उपक्रमासाठी कोणकोणते पारितोषिके कशा पद्धतीने आहे ते सुद्धा सविस्तर माहिती इथे दिलेली आहे। तर मित्रांनो, अत्यंत हे महत्वाचं परिपत्रक असणार आहे आणि हे जे परिपत्रक आहे आर विमला राज्य प्रकल्प संचालक यांच्यातर्फे दिनांक 16/8/2024 ला निर्गमित झालेला आहे। तर मित्रांनो, महावाचन उत्सव 2024 या अंतर्गत अत्यंत महत्वाची अपडेट, महत्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलेली आहे, या परिपत्रकाच्या माध्यमातून जाणून घेतलेली आहे। या परिपत्रकाची डाउनलोड लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देत आहोत मी, तिथे जाऊन आपण हे डाउनलोड करून घेऊ शकता। आणि मित्रांनो, या संदर्भात आपल्याला रजिस्ट्रेशन वगैरे करायचं असेल किंवा या संदर्भात आपण रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे किंवा त्या याच्यावर आपल्याला जे काही साहित्य अपलोड करायचे ते कसे करायचे याचा सुद्धा व्हिडिओ आपण घेऊन येणार आहोत। तर आतापर्यंत जर आपण या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून मी टाकलेल्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला सर्वात अगोदर प्राप्त होईल। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढंच। व्हिडिओ आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या मराठीशाळा.com या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा व्हिडिओ असाच एका नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह, तोपर्यंत धन्यवाद।